कृष्णा शंकर कटेकर. नंदीचं नाव बच्चा. आज गुलाला आहे, तुम्ही कसं वाटतं गुलाला होतं? आज 2 शर्ती बच्चांनी मारल्या. पहिला बिरजाशी मारली उजवी साईड पब्लिकनी पळाला. नंतर कर्जतचा रायबा होता त्याची डावी गांधी पब्लिकनी पळाला. 2 शर्यती मारले. 2 शर्यती मोठे मारल्या आणि बाईक भेटली, एक सायकल भेटली. पहिल्या शर्तीला सायकल भेटली, दुसऱ्या शर्तीला बाईक भेटली बच्चाला. टोटल 3 बक्षीस भेटले ना? 3 हरण्याला फ्रीज भेटला ना टोटल तुम्हाला, म्हणजे 3 बक्षीस भेटले. आमच्या घरात 3 बक्षीस आले. आज तुम्हाला जे बक्षीस भेटले त्याबद्दल काय बोलता? फर्स्ट टाइम तुम्हाला 3 बक्षीस भेटले असतील. फर्स्ट टाइम वावल्याच्या अड्ड्यानं 3 बक्षीस भेटले आणि बच्चा वावल्याच्या अड्ड्यानं मी नेहमी नंबर पटकावूनच घेते घरी. हा मी बघतो ना दरवेळेला, तुम्ही वावल्याच्या अड्ड्या कधी हार नाही बच्चाचे. बच्चा माझं नाव वावल्याच्या अड्ड्यानं जरा नाव चरवून ठेवून घरी नेते म्हणा. हो विषयच नाही. बच्चा आपल्या दावणीला कधी आला? बच्चा आपल्या दावणीला आता 5 वर्ष बोलते. 5 वर्ष पडतो का? या नातू माझा याच्या पहिल्या बड्डेला बच्चा घेतलेला आहे. याच्या पहिल्या बर्थडेला बच्चा आणला होता. तो अद्याप पळतो. नक्कीच तुमच्या इच्छा अपेक्षा सर्व पूर्ण केल्या. पूर्ण बच्चा जरी थोडा कमी पडत असला तू शर्यत घालवित नाही. तो शर्यत नंबरचीच मारणार. शर्यत नंबरचीच मारणार. जरी नक्कीच. कमी पडत असला तरी तू शर्यत नंबरची करणार. आज मोठ्या मोठ्या शर्यती झाल्या ज्याच्यामध्ये तुम्हाला सायकल म्हणा किंवा तुमची 2 व्हीलर म्हणा भेटली. त्याबद्दल त्या सायकल आणि 2 व्हीलर भेटली ना. हरण्याला फ्रीज भेटला. हरण्याला फ्रीज भेटला म्हणजे आज आशिष कटेकरचा हरण्या. आशिष काटेकरचा. नक्कीच दादा आपण काय सांगाल आजचा जो गुलाल आहे त्याबद्दल काय सांगाल? आजचा जो गुलाल आहे ना तो कधीच एवढा आनंद नसेल झाला एवढा आनंद झाला का. तर जवळचे लोकांनी माझ्यावर नाव फिरवला. नाव बच्चांनी माझा कमी केला नाही, तर नाव वरती चढवूनच गेला माझा. नक्कीच, कारण 3 बक्षीस आपल्या नावावरती आलेले आहेत. आता घरी गेल्यानंतर काय आनंद असेल? फॅमिलीचा आनंद काय असेल? फॅमिली तर आमची सर्व खुश नाही. सर्व गावच खुश आहे आमचा. गाव सगळा बच्चाच करत राहते. एवढा प्रेम आहे माझ्या बच्चावर. दादा गाव कोणतं आपलं? भंगारपाडा. भंगारपाडा. काय सांगाल भंगारपाड्याचा बच्चा आज भंगारपाड्यामध्ये कसं असणार आहे? आनंदाचं वातावरण किंवा ते वातावरणाचा जल्लोष जो असणार आहे आज, कारण 3 बक्षीस आज घरी घेऊन चाललाय आणि 2 बैलामध्ये, काय सांगाल त्याबद्दल? आता भंगारपाड्याची बारीक सारीक मंडळी सुद्धा बोलते बच्चाला काय खावला घालता. एवढा बच्चा पळतो वावल्याच्या अड्ड्यान. तर मी बोललो बच्चाचा प्रेम आहे तुमच्यावर म्हणून बच्चा पळतो. नक्कीच एक मोठं मैदान म्हटलं जातं, मानाचं मैदान, ओवलेचं मैदान म्हटलं जातं, कारण पब्लिक डिमांडसुद्धा म्हटलं जातं. खूप नाव असतं ह्याच्यामध्ये. यूट्यूब लोक आम्ही बघतो किंवा जेव्हा कमेंट्स वगैरे येतात त्यावेळी नाव काढलं जातं की एक पब्लिक डिमांडचं मैदान आहे. काय सांगाल या मैदानाबद्दल? ओवल्याचा अड्डा म्हणजे पूर्वीपासून गाजत आलेला मैदान आहे. पण तिथं बच्चा बाकी नंबर केल्याशिवाय घरी जातच नाही. नक्कीच. आणखी आपल्या दावणीला कोणकोणते नंदी आहेत? आपल्या जवळ दुसरे 2-3 आहेत बैला. वासरा आहेत. आता पुढचं एक मैदान येतं, एक थारचं मैदान आहे मोठं, बिनजोड बरोबर 3 फेऱ्याचे मैदान सुद्धा मुंबईत चालू झालेले आहे. त्याबद्दल काय सांगाल? मी 3 फेऱ्याच्या मैदानाला जात नाही. आपल्याला ते नाही आवडत. तिथं आपण फक्त बिनजोडचंच काम करतो. अच्छा, फक्त बिनजोडमध्येच आपण पळतात, 3 फेऱ्याच्या मैदानाला जात नाही. अशी काही इच्छा आहे का की 3 फेऱ्याला जायची वगैरे? आपल्याला इच्छाच नाही. तिकडे मला मजा नाही येत त्याच्यात. अच्छा, आपल्याला बिनजोड पहिल्यापासून तुमचा माझा बिनजोडमध्येच खेळ आहे. मला बिनजोडलाच मजा येतो. आपलं नाव बच्चा कमी करत नाही ना बिंजोरमध्ये, म्हणून आपल्याला बिंजोरमध्येच मजा येते. नक्कीच नाव झाला भंगारपाडा गावाचं नाव तो पुढंच नेणार आहे. नक्कीच पुढंच नेणार आहे नाव, कारण गुलालात आणि मोठी शर्यत, खूप मोठी अशी शर्यत जिथे तुम्हाला बक्षिसं मिळाली अशी शर्यत झालेली आहे. बच्चाच्या अगोदर कोणता नंदी होता का आपल्या दावणीला? भरपूर वजीर होता, राजा होता, पिंट्या टायगर होता. ते तर पिंट्या टायगर तर एकच नंबर पळत होता. पिंट्या टायगर 1 नंबर पळत होता. काय सांगाल त्या नंदींच्या बद्दल? काय सांगाल? पण जाम बाईला पळत होतो, जाईल तिथं नंबर करेल. आता हे बच्चाची सेवा आशिष कटेकर, प्रीतम कटेकर, परत वंश वासकर, प्रतीक पाटील, प्रीतम कटेकर सगळी बच्चाची सेवा करतात. सगळी सेवा करतात. प्रतीक पाटील तर त्याच्या जवळ झोपायलाच जातो. रात्रभर त्याच्या बच्चाच्या जवळ झोपायला असतो. नक्कीच एक बिनजोडचं नाव, आता बच्चाचं सुद्धा एक नाव घेतलं जातं. सकाळी उठून तो प्रतीक पाटील कामाला जातो, दिवस रात्रभर त्याच्या बच्चाच्या जवळ झोपलेला असतो. नक्कीच एक जीव म्हणतो आपण, एक मुक जनावर आहे म्हणतो आपण, किंवा त्याला जीव लावणं म्हणतो. जीव लावला की तो आपल्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण करत असतोय. नक्कीच दादा, धन्यवाद या छोट्याशा मुलाखतीबद्दल आणि तुम्हाला शुभेच्छा पुढच्या शर्यतीसाठी.